वेलकम टू माय चॅनल मॅक्रम विथ मनीषा। आज मी तुम्हाला दाखवणार आहे का मॅक्रमच्या धाग्यामध्ये किती प्रकार आहेत, आपण काय काय बनवू शकतो आणि कुठले कुठले कलर आता माझ्याकडे अवेलेबल आहेत, कोणते मणी लागतात, कोणत्या टाईपचे बेल्स आहेत। मणी म्हणजे बीड्स आणि बेल्स मीन्स म्हणजे लटकन। याच्यामध्ये रिंग पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि जे काही धागे आहेत त्यामध्ये पण साईज वगैरे अवेलेबल आहेत किंवा अजून बऱ्याच साईज आहेत मार्केटमध्ये। तर आपण बघणार आहोत कुठल्या धाग्यापासून काय बनवलं जातं। हा आहे मॅक्रमचा नायलॉनमधला 3 mm वाला धागा। ह्याच्यामध्ये बरेच कलर्स अवेलेबल आहेत। त्यामध्ये तुम्ही काय काय बनवू शकता, वॉल पीस बनवू शकता, तोरण बनवू शकता। याच्यात कलर्स पण अवेलेबल आहेत। तसंच की होल्डर, पर्सेस बनवू शकता। ही हँडबॅग आहे, मोबाईल पाऊच आणि हँडबॅग आहे। कंदील बनवता येईल तुम्हाला, वेगवेगळ्या प्रकारे कंदील। तसंच वॉल पीस म्हणून मी गणेशजी बनवलेले आहेत। तुम्ही असे महादेव किंवा विष्णुदेवांची मूर्ती, असे बरेच काही काही तुम्हाला जसे तुम्हाला आवडतील किंवा येतील तसे तुम्ही बनवू शकता। त्याच्यामध्ये आपण हँडबॅग पण बनवू शकतो। त्याच्यात स्वान पक्ष्याचा वापर केलेला आहे। तसंच एक पिकॉकसुद्धा बनवलेला आहे। हा पण वॉल पीस आहे ज्याच्यामध्ये मोराच्या शेपचा वापर केलेला आहे, बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच ही एक स्लिंग पर्स मी बनवलेली आहे। कलर्स तुम्हाला याच्यामध्ये बरेच अवेलेबल भेटतील। यामध्ये तुम्ही मॅग्नेटचा वापर करू शकता किंवा झिपचाही फक्त वापर करू शकता। मी ते दोन्ही केलेलं आहे, झिप पण केलेली आहे प्लस हे मॅग्नेटही केलेलं आहे। ही एक छोटीशी लहान मुलींसाठी थोडा वेळ कुठे खेळायला जात असतील तर पाण्याची बॉटल ठेवायला किंवा छोटीशी पिशवी न्यायची तर एक पर्स। ही एक आपले जे राहिलेले कलर्स असतात त्याच्यातनं बनवलेली एक छोटीशी मी स्लिंग पर्स बनवली। ही तुम्ही पिकनिकसाठी म्हणा किंवा जास्त थोडा वेळ कुठे बाहेर गेलात तरी याच्यात तुम्ही मोबाईल, पाण्याची बॉटल, तुमची पर्स, तुम्हाला एखाद दुसऱ्या गोष्टी अजून घ्यायच्या तर तुम्ही घेऊ शकता। आता आपण बघतोय मॅक्रममध्येच कॉटनच्या धाग्यामध्ये कुठल्या कुठल्या साईज आहेत, कुठले कुठले टाईप्स आहेत ते बघणार आहोत। हे कॉटनचंच आहे। हे आहे 4 mm, हे आहे 3 mm आणि हे आहे 1 mm। हे 1 mm धाग्यापासून तुम्ही कानातले, ब्रेसलेट किंवा छोट्या टाईपचे किचेन्सही करू शकता। या 2 mm पासून तुम्ही पर्स करू शकता, किचेन्स करू शकता, वॉल पीस करू शकता। या 4 mm पासून पण तुम्ही वॉल पीस, मिरर पीस, पर्स किंवा मोठे मोठे तुम्ही वॉल पीस किंवा झुंबरी बनवू शकता। ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर्स अवेलेबल आहेत। पण ह्या कॉटनच्या थ्रेडमध्ये काय माहिती आहे का, हे वॉशेबल नाही आहे। हे लाईफ टाईम टिकतं पण हे वॉशेबल नाही आहे। ह्याच्यातही तुम्हाला भरपूर कलर्स भेटतील। ह्याला मॅक्रम कॉटन थ्रेड बोललं जातं। मगाशी दाखवलं ते नायलॉन होतं। ह्याच्यामध्येही तुम्हाला भरपूर कलर, साईज भरपूर याचे आहेत। तुम्ही ह्याच्यापासून तो मोठे मोठे पर्स बनवू शकता किंवा हे पण बनवू शकता, वॉल पीस बनवू शकता किंवा लॅम्प पण बनवला जातो। खासियत या धाग्यासाठी खासियत आहे, जे घरी वापरण्यासाठी प्रोडक्ट आहेत ना ते बनवले जातात जास्त। शक्यतो टेबल रनर आणि कुशन्स, कवर असे काही काही बनवलं जातं। हे मी
या धाग्यापासून बनवलेलं एक क्रिसमस सेलिब्रेशनला मी बनवलं होतं, क्रिसमस ट्री म्हणून. ह्याच्यामध्ये तुम्हाला मण्यांमध्ये जे आहेत हे वुडन बीट आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला मेटलचे पण वापरू शकता, प्लॅस्टिक पण वापरू शकता. ह्यात बेल्स मगाशी म्हणाल्याप्रमाणे बेल्स पण आहेत, बीड्स पण आहेत. हे वुडन आहेत. इथे तुम्हाला जे हवेत ते तुम्ही वापरू शकता. अशा याच्यामध्ये काही रिंग्स आहेत. या रिंग्स तुम्हाला मार्केटमध्ये भेटतीलच, मेकरम शॉपमध्ये भेटणारच. ही बनवलेली आहे कॉटनची पर्स. ही बनवली आहे मी कॉटनमध्येच एक स्लिंग पर्स. ह्याच्यामध्ये मी बऱ्याच टाईप्स तुम्हाला माझ्या चॅनलवर टाकलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर्स मिळतील. ह्या धाग्यामध्येही मी पर्स केलेले आहे. याला 4 mm धागा वापरलेला आहे. हे पण रिंग जे आहेत त्या रिमूवेबल असतात. हा एक आता त्याच्यातला एक प्रकार आहे मायक्रम मलई कॉर्ड. हा धरायला गेला तर एकदम सॉफ्ट आहे. याच्यामध्येही तुम्हाला भरपूर कलर्स अवेलेबल आहेत. ह्याच्यामध्येही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही पर्स बनवू शकता, रुमाल बनवू शकता, किंवा रुमाल मीन्स टेबल रनर टाईप, आणि तोरण बनवू शकता. अजून तुम्हाला याच्यामध्येही वॉल पीस बनवता येतील. त्यामध्ये पण तुम्ही मलई कॉर्डमध्ये तुम्ही वॉल पीस, मिरर पीस वगैरे सगळं बनवू शकता. आता दाखवलेल्या धाग्याच्या शेडमध्ये टाईपमध्ये मी हे बनवलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ या नावाचा वापर करून मी जय जय रघुवीर समर्थ असं तोरण बनवलेलं आहे. इथे जे बीड्स वापरलेले आहेत असे आपण प्रत्येक ठिकाणी बीड्स, बेल वापरलेले आहेत. अशा बऱ्याच व्हरायटीत तुम्हाला मार्केटमध्ये भेटतील. या धाग्यामध्ये तुम्हाला कुठल्या व्हिडिओ किंवा शॉर्ट्स बघायला आवडतील हे मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.